नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जे 12वे प्रकरण आहे या 12व्या प्रकरणाला सुरुवात करतो. तत्पूर्वी 11व्या प्रकरणाचा स्वाध्याय बऱ्याच विद्यार्थ्यांनी मला पाठवला, त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. आता जे 12वे प्रकरण आहे ते प्रकरणाचं नाव आहे अन्न टिकवण्याच्या पद्धती. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या प्रकरणामध्ये सुद्धा शिकलेलो होतो की कशा पद्धतीनं अन्नधान्य किंवा अन्न म्हणा ही आपली महत्त्वाची गरज आहे. आपण प्रत्येक जण यासाठी झटत असतो. शेतकरी कशा पद्धतीनं कष्ट करतो आणि कष्ट करून हे धान्य म्हणून आपण की बाजारपेठेमध्ये उपलब्ध करून देतो आणि याच धान्यावरती प्रक्रिया करून आपण अन्नाच्या रूपामध्ये हे खात असतो. आता बऱ्याचदा तुम्ही पाहिलं आहे की अन्न ठराविक म्हणा आपण की जे उत्पादन आहे, ठराविक ज्या पालेभाज्या आहेत त्या ठराविक सीझनमध्ये उपयुक्त म्हणून आपण की उपलब्ध होत असतात. जसं की बघा, आता काही दिवसांमध्ये आंब्याचं सीझन येईल आणि मग ठराविक काळापुरताच हा आंबा बाजारामध्ये उपलब्ध असतो, 3 महिने 4 महिने म्हणा. आणि त्या सीझनमध्ये त्याची चव ही खास असते, त्या चवीलाही खूप छान लागतात. हे फळांचं झालं, भाज्यांचंही असंच आहे. काही ठराविक भाज्या पालेभाज्या आहेत की ज्या ठराविक सीझनमध्येच प्राप्त होत असतात. आता हरभरा आहे बघा, किंवा आता वाटाणा आहे. या 3-4 महिन्याचा जो कालावधी आहे, अगदी आपण 4 ते 5 महिन्याचा म्हणूया, या 4-5 महिन्याच्या कालावधीमध्ये वाटाणा उपलब्ध होतो, परत वर्षभर म्हणावा असा वाटाणा उपलब्ध होत नाही. आता याचमुळं बघा, आपण वेगवेगळ्या पालेभाज्या, वेगवेगळी म्हणून आपण की जी फळं आहेत, हे बराच काळ टिकवण्यासाठी आपण प्रयत्न करतो, कारण ते सीझनल म्हणजेच काही ठराविक कालावधीपुरतेच उपलब्ध होत असतात आणि म्हणून आपण ते टिकवण्यासाठी धडपड करत असतो. वेगवेगळ्या प्रकारची धान्य आहे, ती धान्य सुद्धा आपण टिकवण्यासाठी धडपड करतो. वेगवेगळ्या प्रकारची अन्न आहे, ती अन्न सुद्धा म्हणून आपण पालेभाज्या स्वरूपामध्ये असणारी, फळा स्वरूपामध्ये असणारी, ही सुद्धा आपण वर्षभर टिकावी यासाठी विविध प्रयत्न आपण करत असतो. आता मुळात अन्न खराब का होतं? तुम्हाला माहिती आहे की जर आपलं दूध असेल आणि आपण जर गरम नाही केलं तर ते 1 दिवसामध्ये किंवा काही काळानंतर खराब झालेलं आपल्याला दिसतं, बरोबर ना? दुधाच्या बाबतीत झालं, असंच पालेभाज्यांच्या बाबतीत आहे. आता जसं कांदे बटाटे तुम्हाला माहिती आहे की त्यांना मोड येतात, बरोबर ना? कांद्यांना आपण म्हणतो बघा, बटाट्यांना डोळे आले, असा शब्दप्रयोग आपल्याकडे ग्रामीण भाषेमध्ये केला जातो. मोड येतात त्यांना. कांद्याला तुम्ही कोंब आलेले तुम्ही पाहिला असतील, तर मोड येणं, कोंब येणं, बरोबर ना? तर हे या पद्धतीनं अन्न खराब होतं. बऱ्याचदा पालेभाज्या तुम्ही पाहिलेल्या आहेत की त्यांना पाणी वगैरे सुटून त्या नासून जातात, खराब होऊन जातात. मेथीची पेंडी जर तुम्ही बराच काळ ठेवली असेल तर ते आतून बघा नासून जातात. म्हणजे ह्या पालेभाज्या खराब होतात, हे अन्नधान्य खराब होतात, पण ती का होतात हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की सर्वत्र सूक्ष्मजीव असतात, बरोबर ना? आणि सूक्ष्मजीवांचं काय काम आहे? एक निसर्गातला तो महत्त्वाचा घटक आहे. मागं आपण या सूक्ष्मजीवांच्या महत्त्वाबाबत आपण चर्चा केलेली होती की कुजवण्याची प्रक्रिया, सडवण्याची प्रक्रिया, ती त्यांचं काम आहे. आणि मग हे सूक्ष्मजीव काय करतात की बऱ्याचदा एक ठराविक कालावधी झाला की त्या अन्न पदार्थाला नष्ट करून टाकतात. नॅचरली त्यांचं ते काम आहे विघटन करणं. आणि याचमुळं बघा, या सूक्ष्मजीवांच्या वाढीमुळंच, या सूक्ष्मजीवांनी विघटन केल्यामुळंच अन्नपदार्थ काय होतात तर खराब होत असतात. म्हणजे मी तुम्हाला म्हणलं की का खराब होते आपलं दूध, कारण दुधामधले सूक्ष्मजीव दुधाचं काय करतात, विघटन करून टाकतात. का आपल्या पालेभाज्या खराब होतात, कारण त्यांना सडवण्याचं काम, त्यांना कुजवण्याचं काम हेच सूक्ष्मजीव करत असतात. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, की अन्न खराब होण्यापाठीमागं महत्त्वाचं कारण आहे सूक्ष्मजीव, आणि ते सूक्ष्मजीवांचं काम आहे की त्या पदार्थांचं विघटन करणं ते करत असतात. जर आपल्याला सूक्ष्मजीवांच्या वरती बंधनं घालता आली तर अन्नपदार्थ खराब होण्यावर देखील बंधनं घालता येते. म्हणजेच सूक्ष्मजीवांचं जे काम आहे ते काम जर आपण थांबवलं तर आपले अन्नपदार्थ लवकर खराब होणार नाही. हीच क्रिया ऍक्च्युली आपण करत असतो. दूध आपण वारंवार गरम करतो, वारंवार आपण उकळतो आणि उकळल्यामुळे त्यातील सूक्ष्मजीवांचा नाश होतो आणि दूध आपलं बराच काळ काय होतं, टिकतं. तर सांगण्याचा उद्देश काय, तर सांगण्याचा उद्देश हाच आहे की हे जे सूक्ष्मजीव आहे त्या सूक्ष्मजीवांच्या वाढीला जर आपल्याला प्रतिबंध घालता आला तर आपले अन्नपदार्थ, तर आपल्या पालेभाज्या लवकर खराब होणार नाहीत. आता पुढे आपल्याला एक मुद्दा देखील आहे, त्याला आपण अभ्यासणार आहोत की नेमकं कोणकोणत्या मार्गाने या सूक्ष्मजीवांच्या वाढी आपल्याला थांबवता येते. पहिल्यांदा 2 गोष्टी लक्षात घेतल्या का तुम्ही, की अन्न टिकवणं ही काळाची गरज आहे, कारण त्यांना आपल्याला वर्षभर उपलब्ध व्हावं. शिवाय अन्नाचं उत्पादन देखील खूप आहे. मग अशा वेळेला लगेच सगळं अन्न आपण वापरू शकतोय का, नाही. ते जर आपल्याला साठवून ठेवता आलं तर आपल्याला नंतर ते टप्प्याटप्प्यानं वापरता येईल. म्हणजे मी तुम्हाला म्हटलं की बटाटा वर्षातून एकदाच उत्पादित होतो, पण वर्षभर आपल्याला जर खायचा असेल तर तो आपल्याला साठवून ठेवता आला पाहिजे, तर आपल्याला तो वर्षभर खाता येईल.
आणि अन्नधान्य खराब का होतात, तर या सूक्ष्मजीवांमुळे होतात. ह्या सूक्ष्मजीवांची वाढ होत असते, हे सूक्ष्मजीवांना विघटित करण्याचं काम करत असतात आणि त्यामुळेच आपले पालेभाज्या, आपलं अन्न काय होतं, खराब होतं. आता जर मी तुम्हाला म्हटलं तिसऱ्या मुद्द्याकडे आपण येऊया, की अन्न जर आपल्याला टिकवायचंय, धान्य आपल्याला टिकवायचंय, तर आपण काय काय करू शकतो. मुळात हे खराब झालेलं जे अन्न आहे, सूक्ष्मजीवांनी विघटित केलेलं अन्न जे आहे, ते अन्न खाल्ल्यामुळं आपल्याला वेगवेगळे त्याचे दुष्परिणाम पाहायला मिळतात. म्हणजे जर तुम्ही खराब झालेलं दूध खाल्लं तर काय होऊ शकतं, तर तुम्हाला जुलाब होऊ शकतात, उलट्या होऊ शकतात, पोटदुखी होऊ शकते, ताप येऊ शकतो. आणि वारंवार जर असं अन्न खाल्लं तर ते वेगवेगळ्या रोगांचं, वेगवेगळ्या आजारांचं काय असू शकते, महत्वाचं कारण असू शकतं. जुन्या काळामध्ये किंवा अलीकडे सुद्धा बघा, अजूनही काही ठिकाणी ती पद्धत सुरू आहे की रात्रीचं अन्न आपण सकाळी बऱ्याचदा खातो. आणि हे असं रात्रीचं अन्न सकाळी खाणं हे आपल्यासाठी, आरोग्यासाठी धोकादायक आहे. तुम्ही जर ते प्रिझर्व केलं असेल, फ्रीजमध्ये ठेवलं असेल किंवा त्याला वारंवार उकळलं असेल तर आहे काही प्रमाणात, पण सर्व म्हणजे म्हणूया की 100% ते आपल्यासाठी सुरक्षित नाही. कारण अशा अन्नातून वेगवेगळे आजार निर्माण होऊ शकतात आणि म्हणून आपण की अन्नपदार्थ आहे ते ताजे खाणं गरजेचं आहे. आता जो कोरोनाचा कालावधी आहे यामध्ये तुम्ही नेहमी प्रयोग ऐकता बघा, डॉक्टर सांगतात की ताजे, स्वच्छ व ताजे अन्न खा. कारण शिळं अन्न खाणं हे मुळात असंही आपल्यासाठी धोकादायक आहे. आता की हे अन्न खाणं किंवा हे अन्न जर आपण योग्य पद्धतीने सुरक्षित नाही ठेवलं तर आपल्याला त्यापासून वेगवेगळे आजार निर्माण होऊ शकतात. म्हणून आपण प्रत्येकानं ती काळजी घेणं गरजेचं आहे. आता अन्न टिकवण्याची पद्धती मी तुम्हाला सांगितले की ह्या वेगवेगळ्या प्रकारे अन्न काय होत असतं, खराब होत असतं. आता महत्वाचा मुद्दा की अन्न खराब कोणामुळे होतं, तर सूक्ष्मजीवामुळे होतं. आणि मग खराब जर आपल्याला अन्न होऊ द्यायचं नसेल तर काय करावं लागेल, तर या सूक्ष्मजीवांच्या वाढीवरती आपल्याला बंधनं घालता आली पाहिजे. आता बंधनाविषयी जो प्रयोग केला, एकदम थांबवूच शकत नाही आपण त्यांची वाढ. सूक्ष्मजीवांना आपण कायम तर नष्ट करू शकत नाही, कारण ते आपल्या अगोदर या जीवसृष्टीवरती आहे. आपल्यापेक्षा त्यांची संख्या मेजॉरिटी जास्त आहे, आपल्यानंतरही ते असणार आहे. जे प्राण्यांच्या अगोदर सूक्ष्मजीव उदयास आले आणि नंतर ते बराच कालावधीपर्यंत ते राहणार आहेत, त्यामुळे त्यांना हटवणं हे कोणाचंही काम नाही. आता मी तुम्हाला म्हटलं की ह्या अन्न टिकवण्याच्या पद्धती मग महत्वाचे काय काय करता येईल आपल्याला, तर यामध्ये बघा मी तुम्हाला पहिले शब्द प्रयोग वापरला की सूक्ष्मजीवांच्या वाढीवरती आपल्याला बंधनं घालता आली पाहिजे. आणि मग ही बंधनं घालण्यासाठी आपण वेगवेगळे उपाय करू शकतो की जेणेकरून या सूक्ष्मजीवांची वाढ काय होईल, वाढ कमी होईल. आता त्या कोणकोणत्या आहेत बघा, आपण महत्वाच्या मुद्द्यावरती कॉन्सन्ट्रेट करतोय. ओके. आता पहिली पद्धत आपण म्हणूया की वाळवणे. आता वाळवणे तुम्ही पाहिले की बरेचदा अन्नपदार्थ आपण काय करतो, वाळवतो, वाळवून ते खातो. आता मुळात ओले असताना म्हणजे त्याच्यामध्ये कशाचं प्रमाण जास्त असतं, पाण्याचं प्रमाण जास्त असतं. आणि जिथं पाण्याचं प्रमाण जास्त आहे तिथं सूक्ष्मजीवांची संख्या देखील जास्त आहे. आपण ज्यावेळेला एखादा अन्नपदार्थ वाळवतो त्यावेळेला वाळवल्यामुळे त्यातील पाण्याचं प्रमाण कमी होतं आणि पाण्याचं प्रमाण कमी झाल्यामुळे सूक्ष्मजीवांची जी क्रिया आहे ती क्रिया काय होते, मंदावते. आणि म्हणून अन्नपदार्थ आपण बऱ्याचदा काय करतो, वाळवून नंतरही करतो. समजा आपल्याकडे शेंगा वगैरे असं बघा भुईमुगाच्या, आपण त्या काय करतो, वाळवतो, शिजवल्यानंतर त्या वाळवल्या जातात. किंवा आपल्याकडे कुरडे वगैरे असतात तेही आपण वाळवतो, बरोबर ना. धान्य जे वेगवेगळ्या प्रकारचे आहेत तेही आपण वाळवतो. तुम्ही पाहिलं असेल तुम्ही, ज्वारी, बाजरी, गहू आपल्याकडे वाळवले जातात, वेगवेगळे धान्य वाळवले जातात. वाळवल्यामुळे काय होतं, त्यातील पाण्याचं प्रमाण कमी होतं आणि सूक्ष्मजीवांच्या वाढीवरती बंधनं येतात. तर वाळवणे हा एक महत्वाचा मुद्दा आहे की जेणेकरून या मार्गाने आपण अन्नपदार्थ बराच काळ टिकवू शकतो, उन्हामध्ये ते वाळवले जातात. आपल्याला बघा की कुरडया किंवा कुरवड्या वगैरे आपण म्हणतो, पापड आपण म्हणतो, ह्यामध्ये सुद्धा ते अन्नपदार्थ तयार केल्यानंतर ते चांगल्या पद्धतीनं वाळवले जातात. जर नाही वाळवले तर ते अन्नपदार्थ बराच काळ टिकत नाहीत. म्हणून वाळवणे हा अन्नपदार्थ टिकवण्याचा एक महत्वाचा उपाय आहे. काय काय आपण वाळवतो मी तुम्हाला सांगितलं. त्यानंतर पुढे आपण घेऊया उकळणे. बघा, आपण भाज्या केल्या असतील तर ते वारंवार उकळतो, गरम करतो. दूध आपण वारंवार उकळतो. आता उकळल्यामुळे काय होतं, मी मगाशी सांगितलं तुम्हाला की उकळल्यामुळे त्यातील सूक्ष्मजीवांचा नाश होतो, पण 100% सूक्ष्मजीवांचा नाश होत नाही. काही सूक्ष्मजीव राहतात, परत त्यांची वाढ होते. परत आपण वारंवार जर दूध उकळलं
भाज्या आपण जर बराच काळ उकळल्या तर जेणेकरून त्यातले पदार्थ त्यातले सूक्ष्मजीव काय होतात, नष्ट होतात आणि याच कारणामुळे आपण म्हणूया अन्नपदार्थ बराच काळ आपण टिकवू शकतो. तर उकळणे हा एक महत्वाचा मार्ग आहे. जे द्रव पदार्थ आहे, द्रव स्वरूपातलं जे अन्न आहे ते आपण उकळू शकतो. आता तुम्ही म्हणाल की समजा भाजी असेल, सुकी भाजी आपण करतो, पालेभाज्यांची भाजी, तर ती उकळता नाही येणार, गरम करू शकतो आपण. समजा भात केला असेल तर तो उकळते नाही, आपण फार फार तर त्याला थोडा कसं गरम करू शकतो. म्हणजे उकळणे वेगळं आणि त्याला उष्णता देणं वेगळं. पण अन्नपदार्थाला आपण उकळू शकतो आणि शिवाय काही अन्नपदार्थ आपण गरम करू शकतो फक्त उष्णता देऊन, आणि ते सुद्धा काही काळ टिकू शकतात. तर उकळणे हा अन्नपदार्थ टिकवण्याचा एक महत्वाचा उपाय आहे. पुढचा बघा, खारविणे. आता वाळविणे वेगळं आणि खारविणे वेगळं, दोन एकमेकाशी संबंध. खारविणे म्हणजे काय, त्यांना खारं करणं म्हणजे त्याला मीठ लावणं. मासे चांगलंच तुम्हाला माहिती आहे की मासे काय केले जातात, खारविले जातात, त्यांना मीठ लावून ठेवलं जातं. किंवा आपल्याकडे बघा, लोणच्याला देखील आपण खूप मीठ टाकतो. ऍक्च्युली लोणचं खारवलं जातं असं म्हणण्यापेक्षा मीठ जास्त वापरतात. किंवा आपल्याकडं ज्या कुरडया किंवा पापड ह्याच्यामध्ये सुद्धा बघा जास्त मीठ टाकतात. का मीठ जास्त टाकतात, कारण ते मिठामुळं ते खारवले जातात आणि खारवल्यामुळं अन्नपदार्थ बराच काळ टिकतात. तर खारवणे हा एक महत्वाचा उपाय आहे. पुढचा आपण घेऊया, थंड करणे. इकडे टाकतो मी मुद्दा. आता थंड अन्नपदार्थ आपण करतो त्यासाठी मग आपण फ्रीज मध्ये ठेवतो. थंड करणे, फ्रीज मध्ये ठेवल्यामुळं फ्रीजचं जे तापमान आहे ते 5 अंश सेल्सिअस पेक्षा देखील कमी असतं. बघा, हा मुद्दा महत्वाचा लक्षात घ्या. फ्रीजचं तापमान 5 अंश सेल्सिअस पेक्षा कमी असतं. परिणामी 5 अंश सेल्सिअस पेक्षा कमी असल्यामुळं सूक्ष्मजीवांची वाढ जी वेगाने व्हायला हवी होती ती होत नाही. हे टेम्परेचर महत्वाचं आहे. 5 अंश सेल्सिअस, 5 अंश सेल्सिअसला सूक्ष्मजीवांची वाढ वेगाने होत नाही, खूप मंदावते. आणि मग फ्रीजमध्ये आपण ठेवल्यामुळे ते थंड केल्यामुळे सूक्ष्मजीवांची वाढ वेगाने होत नाही, परिणामी अन्नपदार्थ बराच काळ टिकतात. बघा, थंड करणे यामध्ये फ्रीजमध्ये आपण ठेवू शकतो. थंड केल्यामुळे देखील सूक्ष्मजीवांची वाढ वेगाने जी व्हायला हवी होती ती वेगाने होत नाही. म्हणून फ्रीजमध्ये तुम्हाला जे जे अन्नपदार्थ ठेवता येतील ते आपण ठेवू शकतो किंवा थंड ठिकाणी आपण ठेवू शकतो, जेणेकरून सूक्ष्मजीवांची वाढ वेगाने होणार नाही. अजून एक मुद्दा महत्वाचा पुढे घेता येईल आपल्याला, की विशिष्ट अशा किरणांचा वापर, स्टोरेज तुम्ही बघितले असेल बघा, त्याला फ्रूट स्टोरेज हाऊस किंवा कूल हाऊस असा शब्द प्रयोग करतात. त्यामध्ये एक विशिष्ट प्रकारची किरणं असतात. किरणांचा मारा, विशिष्ट प्रकारच्या लहरी किरणं असतात. जसं कांदा आणि बटाट्यावरती ही जी गॅमा किरणं आहेत किंवा ज्या अल्फा किरणं आहेत त्यांचा मारा केला जातो. आणि ह्या किरणांचा मारा करून किंवा आपण म्हणूया या किरणांचा मारा केल्यामुळं जी कोंब येण्याची प्रक्रिया आहे ती प्रक्रिया काय होते, मंदावते. तर एक विशिष्ट अशा किरणांचा, विशिष्ट अशा लहरींचा वापर करून देखील आपण अन्नपदार्थ, मी तुम्हाला म्हणलं कांदा आणि बटाट्यांचं उदाहरण यामध्ये आहे, त्यांच्यावरती ह्या गॅमा किरणांचा मारा बेसिकली केला जातो. अल्फा म्हणण्यापेक्षा गॅमा महत्वाचा आहे यामध्ये. आणि या गॅमा किरणांमुळे त्यांना मोड लवकर येत नाही. तर अशा आपण गोष्टी करू शकतो. शिवाय अजून एक फार महत्वाचा मुद्दा आपला पुस्तकामध्ये दिलेला नाही त्यांनी, पण आपण घेऊ शकतो की अन्न परिरक्षकांचा वापर. आता अन्न परिरक्षके म्हणजे काय, परिरक्षके म्हणजेच अन्नाचं रक्षण करणारे पदार्थ, अन्न परिरक्षके. बघा, हा महत्वाचा मुद्दा आहे. शब्द पुस्तकामध्ये नाहीये पण पुढे तुम्हाला शब्द हा येणार आहे. पाचवीला नाही पण पुढे शब्द हा नक्की येईल. अन्न परिरक्षके, अन्नाचे रक्षण करणारे पदार्थ. हे आपण अन्नामध्ये बऱ्याचदा काय करतो, टाकू शकतो आणि टाकून आपण अन्नाचं रक्षण करू शकतो. जसं बघा, आपण काय वापरतो, मग उदाहरण घेतलं, मीठ, साखर, ह्यांचं प्रमाण जर आपण वाढवलं तर ते ऑटोमॅटिकली काय करतात की अन्नाचं रक्षण करतात. साखर आहे, मीठ आहे, किंवा आपल्याकडे बघा लोणच्याला आपण मोहरी जी घालतो किंवा मोहरी शब्द प्रयोग आहे, मोहरी, ही जे साखर, मीठ, हळद, मोहरी हे काय करतात की अन्न बराच काळ काय करतात, टिकवतात. किंवा विनेगर पावडर असते बघा विनेगरची,
ॲसिटिक ॲसिड म्हणजेच व्हिनेगार, किंवा यामध्ये अजून आपण लिंबाचा रस. बघा हे साधी साधी मी तुम्हाला सांगितलं, साखर, मीठ, लिंबाचा रस, व्हिनेगार, त्यानंतर अजून कुठलं सांगितलं होतं, मोहरी असेल. तर हे जे अन्नपदार्थ आहेत, आपण मुरंबा खातो बघा, बराच काळ ठेवतो. साखर त्यामध्ये आपण वापरतो, बराच काळ टिकतो. हळद आपण बऱ्याच अन्नामध्ये टाकतो. का हळद टाकतो? कारण त्यांना बराच काळ काय टिकावं. मीठ आपण टाकतो, मग अशी तुम्हाला कुरडईचं पापडाचं उदाहरण सांगितलं, किंवा मासे आपण खारवतो मिठाच्या सहाय्यानं. म्हणजे हे जे अन्न परिरक्षक त्यांना म्हणतात, त्यांना असं बराच काळ असे रासायनिक देखील आहेत. पण आपण बेसिकली नॅचरली जे उपलब्ध होतात निसर्गतः, साखर असेल, मीठ असेल, हळद असेल, मोहरी असेल, किंवा लिंबाचा रस असेल, तर हे जे आहेत ह्यांना अन्न परिरक्षक असं म्हणतात आणि ते अन्न बराच काळ काय करतात? टिकवतात. तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण अन्न बराच काळ टिकवू शकतो आणि ते वापरू शकतो. आता मी एक उदाहरण यामधलं बघा राहायला आपलं द्यायचं, की जर आपण काय केलं, त्याने 3 पावाचे तुकडे घ्यायला सांगितले होते, पुस्तकामधले एक उदाहरण आहे, आपण शेवटी आता अभ्यासूया. आणि मग 3 पावाचे तुकडे जर आपण घेतले, तर हे 3 पावाचे तुकडे एक घेतला आपण डब्यामध्ये जर ठेवला, तर कालावधीनंतर तुम्हाला माहिती आहे त्याच्यावर पांढरा भागा बुरशीचा थर येताना दिसतो. तुम्ही पाहिलाय डबा जर तुमचं कधी घरून तुम्ही शाळेतून नेला घरी आणि बॅगमध्येच राहिला आणि दुसऱ्या दिवशी सुट्टे, जर तुम्ही तिसऱ्या दिवशी जर डबा काढला तर त्याच्यावर पांढरा थर आणि कुबटसा वास येतो. हा जो वास आहे तो बुरशीमुळे आहे आणि बुरशी आणण्याची प्रक्रिया कोण करतं? तर त्यामध्ये असलेले सूक्ष्मजीव करतात. आणि म्हणून बघा की ते सूक्ष्मजीव अन्न खराब करण्याचं काम करत असतात. आता हे काम झालं कोणाचं? बुरशीचं झालं. किंवा हे मी एक उदाहरण घेतलं की जर तसंच आपण ठेवलं. दुसरं एक उदाहरण दिले बघा, त्याने जर फ्रीजमध्ये ठेवला तर दुसरा पावाचा तुकडा तुम्ही घेतला, एक हवाबंद डब्यामध्ये ठेवला, दुसरा फ्रीजमध्ये ठेवला आणि तिसरा गरम करून नंतर फ्रीजमध्ये ठेवला, पॅक करून. फ्रीजमध्ये ठेवलेला उशिरा खराब होईल. म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा खराब कुठला होईल? जो तुम्ही हवाबंद म्हणजे डब्यामध्ये जो ठेवलाय तो खराब होतो, त्यानंतर फ्रीजमध्ये ठेवलेला खराब होईल. आणि तिसरा जर तुम्ही गरम करून जर फ्रीजमध्ये ठेवला असेल तर तो बराच काळ खराब होत नाही, कारण गरम केल्यामुळे काय सूक्ष्मजीवांचा नाश होतो. बेसिकली सूक्ष्मजीवांचं प्रमाण फार कमी होतं. नंतर जेव्हा आपण फ्रीजमध्ये ठेवतो त्यावेळेला ते बराच काळ त्यांची वाढ वेगाने होत नाही. तर अशा पद्धतीने जर आपण कृती केली तर आपण अन्नपदार्थ बराच काळ टिकवू शकतो. हे 3 मध्ये बघा की गरम केल्यामुळे देखील नाश सूक्ष्मजीवांचा होतो. तिसरं, गरम करून थंड, दोन्ही प्रक्रिया विरोधी आहे. आणि मग यामध्ये काय होतं, दुधाचं बघा जो पाश्चरायझेशन सिस्टीम आहे त्यामध्ये सुद्धा हीच प्रोसेस वापरली जाते. दूध अतिशय गरम करतात 80°C आणि एकदम ते थंड करतात. ह्या प्रक्रियेमध्ये सूक्ष्मजीवांची वाढ अतिशय मंद होते आणि मग 4-5 दिवस दूध टिकतं. तुम्ही जर दुधाची पिशवी आणली तर बघा त्याच्यावर लिहिलं असतं पाश्चरायझ दूध, म्हणजे ही प्रोसेस केलेली दूध. तर अशा पद्धतीने आपण दूध असेल, आमटी असेल, वेगवेगळ्या पालेभाज्या असतील किंवा वेगवेगळे अन्नपदार्थ असतील ते आपण बराच काळ टिकवू शकतो. तर बघा मित्रांनो आपण मुद्दे कोणकोणते बघितले, की पहिलं, अन्न का टिकवलं पाहिजे? कारण ते आपल्याला वर्षभर वापरता आलं पाहिजे. अन्न खराब कोणामुळे होतं? तर सूक्ष्मजीवांच्या वाढीमुळे होतं. याला टेम्परेचर, तापमान हा महत्त्वाचा मुद्दा आहे. आता एक लक्षात घ्या की जेवढं टेम्परेचर जास्त असेल तेवढी सूक्ष्मजीवांची वाढ वेगाने होते आणि अन्नपदार्थ लवकर खराब होतात. उन्हाळ्यामध्ये अन्नपदार्थ लवकर खराब का होतात? कारण उन्हाळ्यामध्ये सूक्ष्मजीवांची वाढ वेगाने होते, म्हणून लवकर म्हणून ते खराब होतात. म्हणून बघा आपल्याला काय केलं पाहिजे की जी सूक्ष्मजीवांची वाढ आहे त्या सूक्ष्मजीवांच्या वाढीबाबतीत देखील आपण गांभीर्याने विचार केला पाहिजे की त्यांची वाढ वेगाने होता कामा नये. ठीक आहे. तर छोटंसं प्रकरण होतं विद्यार्थी मित्रांनो. जर काही शंका असतील तर ते नक्की मला कळवा. धन्यवाद.